अधिक मास महात्म्य अध्याय 14वा। श्री गणेशाय नमः। श्री विष्णूने लक्ष्मीला पुरुषोत्तम मासातील दीप प्रज्वलित ठेवण्याच्या पुण्याचे वर्णन करणारी आणखी एक कथा सांगितली। तो म्हणाला, पूर्वी सौभाग्य नावाच्या नगरात चित्रबाहू नावाचा राजा राज्य करीत होता। तो शूरवीर व धार्मिक होता, कृष्णभक्त होता। एके दिवशी अगस्त्य ऋषी त्याच्याकडे आले। त्याने स्वागत केले, त्यांची स्तुती केली, आपले सर्व राज्य त्यांना अर्पण करण्याची तयारी दर्शवली। अगस्त्यांना त्या कृष्णभक्त राजाचे दर्शन घेऊन आनंद झालाच होता। त्याने चित्रबाहूला म्हटले, तुझे हे राज्य मी तुलाच परत देतो। तुला पाहूनही मला धन्यता वाटली आहे। तेवढ्यात राजाची पत्नी चंद्रकला तेथे आली। तिला अगस्त्यांनी कृष्णभक्तीचे आशीर्वाद दिले। राजाने विचारले, ऋषीवर्य, मला हे राज्य वैभव, ही संपत्ती, ही सुशील पत्नी, हे सर्व कसे प्राप्त झाले? माझे कोणते पूर्व पुण्य सफल झाले? मुनी म्हणाले, मला तुझा पूर्वजन्म पाहिला पाहिजे। त्यांनी तत्काळ समाधी लावली। तेव्हा त्यांना असे दिसले की चित्रबाहू राजा पूर्वी मणिग्रीव नावाचा शूद्र होता। त्यांना जे दिसले ते त्यांनी राजाला सांगण्यास सुरुवात केली। ते म्हणाले, चमत्कार नावाच्या शहरात तू मणिग्रीव नावाचा एक शूद्र होतास। तू अत्यंत दुराचारी होतास। तू सर्व प्रकारची पापे करीत होतास। चंद्रकला ही तुझी पत्नी त्यावेळी तुझीच सुंदरी नामक पत्नी होती। आपल्या पतीचे वर्तन दृष्ट असूनही ती पतिव्रता धर्माने त्याच्याबरोबर राहत होती। त्याचे अनेक गुन्हे झाले म्हणून त्याच्या जात भाईंनी त्याला हाकलून दिले। बृहत बलराजाने त्याची सर्व मालमत्ता जप्त करून त्याला अरण्यात घालून दिले। त्याची पत्नी त्याच्याबरोबर गेली। पुष्कळ दिवस लोटले। मणिग्रीव प्राण्यांना मारून आपले पोट भरत असे। काही दिवसांनी अरण्यातून उग्रदेव नावाचा एक तपस्वी चालला असता थकल्यामुळे मूर्छित पडला। मणिग्रीवाने त्याला पाहिले आणि त्याच्यावर शीतल उपचार करून त्याला सावध केले। त्याला आपल्या अंगणात आणले, फलाहार दिला, सरोवरात स्नान करण्यास सांगितले आणि दोघांनी मिळून त्याची सेवा केली। मणिग्रीवाने त्याची वास्तपुस्त घेतली आणि त्याने विचारल्यावरून स्वतःची माहिती सांगितली। तहानभुकेची शांती झाल्यामुळे व विश्रांती मिळाल्यामुळे उग्रदेव प्रसन्न झाला। आपण यात्रेला चाललो असता रस्ता चुकून अरण्यात आलो आणि अतिश्रमाने व तहानभुकेने व्याकुळ होऊन बेशुद्ध झालो। तुम्ही मला जीवदान दिलेत असे म्हणून उग्रदेव त्यांना म्हणाला, तुमची या अरण्यातील वस्ती कशामुळे? तुम्ही नगरात का राहत नाही? मला तुमचे काही भले करता आले तर मी करीन। असे त्याने विचारल्यावर मणिग्रीवाला आनंद झाला आणि दैवयोगाने आपल्याला हा विप्र भेटला आहे, त्याच्या कृपेने आपली स्थिती सुधारली तर बरे, असा विचार करून मणिग्रीव आपली पूर्वकथा सांगू लागला।